कढईमध्ये 1 कप भरून साबुदाणा घेतलेला आहे। तर हा जो आपण खिचडीसाठी रेग्युलर साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा घ्यायचा आहे। मेजरमेंट कप नसतील तर घरातील कुठलीही वाटी तुम्ही सेट करून घ्या, वाटीनेही घेऊ शकता। साबुदाणा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपल्याला हा 15 ते 20 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजत असताना कुठेही आपल्याला घाई करायची नाही। मस्त असा फुलून येतो साबुदाणा भाजून झाल्यानंतर, त्यानंतरच मग ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। पहा, साबुदाण्याला कुठेही चटका वगैरे लागलेला नाही, म्हणजे जळालेला नाही आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये असा थोडा थोडा हा साबुदाणा टाकायचा आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचा आहे। असं थोडा थोडा टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित छान तो दळला जातो। आता हा जो साबुदाणा आहे आपण दळून घेऊ। पहा, या ठिकाणी साबुदाणा हा दळून झालेला आहे। साबुदाणा दळल्यानंतर सुद्धा यामध्ये काही जाडसर कण्या असतात साबुदाण्याच्या। मग काय करायचं, ताटामध्ये मैदा चाळण्याची चाळण असते ना, ती चाळण घ्यायची आहे। रवा चाळण्याची थोडीशी जाड असते, तर आपल्याला घ्यायची आहे मैदा चाळण्याची अशी पातळसर चाळण आणि त्याच्याने हा चाळून घ्यायचा आहे। पहा, यामध्ये ज्या काही कण्या होत्या ना जाडसर, त्या सगळ्या निघालेल्या आहेत। आता ह्या निघालेल्या कण्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे। यामध्ये राहिलेला साबुदाणा टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला दळून घ्यायचा आहे। आता संपूर्ण साबुदाणा यामध्ये टाकते, कारण 2 भांड्यांमध्ये 1 कप साबुदाणा हा निघत असतो। पहा, अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे। पीठ हे चाळून घेतलेलं आहे। पहा, यामध्ये पुन्हा कण्या निघतात। पुन्हा मग त्या कण्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि दळून घ्यायचे आहे। पहा, अशा प्रकारे सगळं हे दळून झालेलं आहे। अगदी फाईन असं छान बारीक हे पीठ झालेलं आहे। अजिबात जाडसर ठेवायचं नाही। जर का पीठ जाडसर असलं तर मग लाडू हे थोडेसे कचकच किंवा चरचर लागू शकतात। आता ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच कपाने 1 कप साखर घ्यायची आहे आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून साखर सुद्धा छान अशी बारीक आपल्याला दळून घ्यायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याच कपाने डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खीस। खोबऱ्याचा खीस हा बारीकच असतो, तरी सुद्धा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि तो थोडासा दळून घ्यायचा आहे। जसा रवा असतो ना, अगदी रव्यासारखा हा दळून घेतलेला आहे। पहा, अशा प्रकारे। आता हा खीस सुद्धा आपण बाजूला ठेवू आणि त्याच कपाने अर्धा कप या ठिकाणी काजू घेतलेले आहे, किंवा काजू तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात। काजू न वापरता भाजून घेतलेले पांढरे शुभ्र शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता। असे दळून घ्यायचे आहे। पहा, बारीकच दळायचं आहे। आता लाडू करायला सुरुवात करूया। तर कढई घेतलेली आहे। कढई अजून मी गॅसवरती ठेवलेली नाही। तर पाव कप या ठिकाणी असं घट्ट हे तूप घेतलेलं आहे। साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्हाला डालडामध्ये हे लाडू करायचे असले तुम्ही डालडा सुद्धा वापरू शकता, पण उपवासाची रेसिपी आहे, शक्यतो साजूक तुपाचा वापर करा। आणि वितळलेले तूप घेत असाल तर मग थोडंसं जास्त घ्यायचं आहे। आता घेतलेलं पाव कप तूप कढईमध्ये टाकलं। कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि तूप वितळण्याच्या आधीच त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे। आता साबुदाणा आपण आधीच भाजून घेतलेला होता मस्त, म्हणून पुन्हा जास्त वेळ किंवा जास्त हे पीठ आपल्याला भाजायची काही गरज नाही। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कमीच राहू द्यायचा आहे आणि कमी गॅसवरती साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हे पीठ परतून भाजून घ्यायचं आहे। असं पीठ हे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे लाडूची चव अप्रतिम लागते। साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत पीठ हे परतून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये जे आपण काजूचं पीठ केलेलं आहे ते घालायचं आहे आणि पुन्हा 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे, म्हणजे काजूचा सुद्धा कच्चेपणा तो निघेल। पहा, परतत असताना अशा प्रकारे सतत आपल्याला हे परतवायचं आहे, म्हणजे कुठेही हे पीठ जळणार नाही। 1 मिनिट परतून घेतलेलं आहे। त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटची आपण पावडर करून घेतलेली होती ती घालायची आहे आणि पुन्हा 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। पहा, मी कुठेही हात थांबवत नाही, सारखं परतवत आहे। गॅसची फ्लेम जर का तुमची थोडी मोठी चालत असेल कमी करून सुद्धा, तर थोड्या वेळासाठीच परतून घ्या। पहा, जसं आपण परतून घेतो ना असं तूप सुटते आणि रंगही बदलतो। जास्त लाल किंवा जास्त तांबूस आपल्याला हे करायचं नाही, हलकं हे परतून घ्यायचं आहे, अगदी गॅस कमी ठेवून। त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण सगळं ताटामध्ये काढून ठेवायचं आहे। आता हे मिश्रण खूप गरम आहे, आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे। अशा प्रकारे पसरून ठेवते, म्हणजे लगेचच थंड होईल। आता पहा, थोड्या वेळाने हे मिश्रण थंड झालेलं आहे।
अशा प्रकारे पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. अजिबात हे मिश्रण गरम नाही किंवा कोमटही नाही. जी आपण साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली होती ती साखर टाकायची आहे. आता तुमच्याकडे जर का छान गोड चवीचे हे लाडू खात असतील तर मग पूर्ण 1 कप साखर टाकून घ्या किंवा यातली थोडीशी 1-2 चमचा साखर राहू द्या. आता यातली मी 1-2 चमचा साखर राहू दिलेली आहे आणि साखर पूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता मिक्स कशी करायची तर हातावरती अशा प्रकारे चोळून घ्यायची आहे. जसं आपण रव्याचा दराबा करतो ना आणि दराबा कसा अशा प्रकारे हातावरती रगडून घेतात तशाच पद्धतीने हे आपल्याला सोडायचं आहे. पहा, असं आपण जसं रगडतो ना तसं हे मिश्रण ओलसर होते. छान मऊ झाल्यानंतर लाडू छान वळता येतात किंवा तुम्हाला एवढा वेळ नसेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या. तर मी असं साधारण 7 ते 8 मिनिटासाठी हातावरती हे मिश्रण चोळून घेतलं. त्यानंतर लाडू करून दाखवते तुम्हाला. पहा, अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हा वळायचा आहे. एका हातानेही करू शकता किंवा अशा प्रकारे दोन्ही हाताने तुम्ही लाडू करू शकता. असा हा लाडू वळून झाल्यानंतर हातावरती घ्यायचा आहे आणि असा हातावरती खेळवायचा आहे. म्हणजे लाडूला छान गोल गरगरीत आकार येतो. पहा किती मस्त असा लाडू झालेला आहे. असा आपला हा अगदी झटपट पहिला लाडू तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला 1-2 लाडू करून दाखवते. आता एकसारख्या साईजचे लाडू हवे असतील तर या ठिकाणी मी तुम्हाला काही टिप्स सांगते. पहा, असं आपण जेव्हा मिश्रण घेतो ना, जास्त जरी घेतलं ना, पहा पूर्ण हातातलं एक्स्ट्राचं मिश्रण हे खाली पडतं आणि जेवढं मुठीमध्ये मिश्रण येतं ना तेवढाच आपल्याला लाडू करायचा आहे. म्हणजे एकसारखा असा लाडू होईल. सुरुवातीला एकाच हाताने लाडू हा वळून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखे लाडू होतात आणि लाडू असा थोडा घट्टसर झाल्यानंतरच मग दुसरा हात लावा म्हणजे अगदी बराबर आपल्याला हे लाडू वळता येतात. हेच काय तुम्ही कुठल्याही प्रकारचे लाडू असो तुम्हाला एकसारखे जर का आकाराचे लाडू करायचे असले तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून पहा. त्यानंतर लाडू असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे अगदी मस्त छान गोल आकार येतो लाडूला. पहा, अगदी झटपट दुसरा सुद्धा लाडू हा तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही मिश्रण घेऊन आणि सुरुवातीला एकाच हाताने जर का लाडू केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चमचा नवीन शिकणारे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा एकसारखे लाडू करू शकाल. म्हणजे कुठल्याही प्रकारची वाटी किंवा चमचा कुठले मेजरमेंट न घेता. पहा, अशाच प्रकारे मी सगळे लाडू हे करून घेतलेले आहे. जसे आपण रव्याचे लाडू करतो तशाच पद्धतीने हे लाडू दिसायला दिसत असतात आणि चवीला सुद्धा तसेच लागतात. तर मंडळी, हे बनवलेले लाडू तुम्ही कुणालाही खायला दिले तरी सुद्धा कुणालाच ओळखता येणार नाही का हे लाडू साबुदाण्यापासून बनवलेले आहे. अजिबात चरचर किंवा कचकच न लागणारे असे मस्त मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र हे लाडू होत असतात. पहा, लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अगदी दाणेदार असा लाडू आहे आणि पेढ्यासारखाच मऊ लुसलुशीत असा लाडू होत असतो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे लाडू आहे. पहा, किती मस्त लुसलुशीत असे हे लाडू झालेले आहे. अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे लाडू झालेले आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खुसखुशीत आणि कुरकुरीत असे चिप्स होतात. 10 मिनिटांमध्ये चिप्स कशा प्रकारे करायचे हे आज आपण पाहूया. तर चिप्स करण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो बटाटा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये चिप्स करायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटा घेऊ शकता. बटाटा घेताना आपल्याला असा मोठा घ्यायचा आहे आणि असा हा पातळ सालीचा बटाटा असतो. या बटाट्याला मार्केटमध्ये शिमला बटाटा या नावाने ओळखलं जाते. तर घेतलेले बटाटे फक्त पाण्याने मी धुवून घेतलेले आहे कारण मार्केटमधून आपण जेव्हा बाजारातून बटाटा आणतो त्याला धूळ माती वगैरे चिटकलेली असते. म्हणून सुरुवातीला फक्त पाण्याने हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर कोरडा झाल्यावरती बटाट्याची साल अशा प्रकारे काढून घेते. तर मंडळी, नेहमी आपण जे चिप्स बनवतो ना त्यासाठी बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये टाकतो. नाही पाण्यामध्ये टाकला तर तो बटाटा लाल होतो आणि काही वेळाने तो काळपट होतो आणि चिप्स सुद्धा थोडेसे काळपट येतात. पण आज आपण हे बटाटे सोलल्यानंतर अजिबात पाण्यामध्ये टाकणार नाहीत. फक्त अशा प्लेटमध्ये बटाटे हे सोलून ठेवायचे आहे. कारण आपण जो बटाटा घेतलेला आहे ना तो शिमला बटाटा आहे. हा बटाटा शक्यतो काळा होत नाही. बटाटे सगळे सोलून घेतलेले आहे. त्यानंतर
वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पोहे खाण्याचे साधारण 2 चमच पाणी घेतलं. त्यामध्ये चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी सेंधा मीठ वापरते. तुमच्याकडे जेही मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. असं पाण्यामध्ये मीठ विरघळून घ्यायचं आहे. आता मीठ हे विरघळलेलं आहे. वाटी बाजूला ठेवते. अशी खिसणी घेतलेली आहे आणि ताट घेतलेला आहे. ताटामध्ये खिसणी ठेवली आणि हा बटाटा घेतला. बटाटा असं लांब पकडायचा आहे म्हणजे मोठे चिप्स होतील आणि चिप्स करायचे आहे. चिप्स करत असताना बटाटा अशा प्रकारे अधूनमधून फिरवून घ्या. म्हणजे बटाटा जेव्हा संपतो ना तेव्हा एकसारखे असे चिप्स होतात. मी तुम्हाला चिप्स दाखवते कशा प्रकारे होत आहेत. मस्त असे पातळसर हे आपल्याला बटाट्याचे चिप्स करायचे आहे आणि असे छान एकसारखे हे चिप्स होत आहेत. चिप्स झाल्यानंतर सुद्धा आता आपल्याला हे चिप्स अजिबात पाण्यामध्ये टाकायचे नाही. तर अशा प्रकारे फक्त ताटामध्ये हे जे चिप्स आहेत ते करून घेतलेले आहे. आता एक बटाट्याचे चिप्स हे झालेले आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. मस्त असे पातळसर चिप्स आपल्याला करायचे आहे. अजिबात जाडसर नाही. मस्तच. आता हे जे चिप्स आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर चिप्स तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे चिप्स एक एक घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे. या प्रकारे एकदम हातात घेऊन जास्त असे चिप्स आपल्याला टाकायचे नाही. तर अशा पद्धतीने एक एकच हा चिप्स सोडायचा आहे. असे 3-4 चिप्स जर का एकच वेळेस टाकले तर ते चिटकू शकता, म्हणून असा एक एक टाकायचा आहे. कढईमध्ये जेवढे मायतील त्यानुसार हे चिप्स सोडायचे आहे. असे एकावरती एक जरी आले तरी काही हरकत नाही. अजिबात हे चिप्स चिटकत नाही. फक्त एकच वेळेस जास्त चिप्स सोडू नका. हातात घेऊन एकच घ्यायचं आहे एक चिप्स. गॅसची फ्लेम मोठी आहे आणि तेल सुद्धा छान तापलेलं होतं. जसं आपण पुरी वगैरे तळण्यासाठी तेल तापू देतो त्याच पद्धतीने तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. अशी थोडीशी खालची बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायची आहे. गॅस मोठाच ठेवा. मोठ्या गॅसवरती अगदी पटकन हे चिप्स होत असतात. असे अर्धवट हे चिप्स तळून झाले का त्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी करून ठेवलेलं होतं ना ते पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पाणी आपल्याला या चिप्समध्ये ह्या तेलामध्ये सोडायचं आहे. आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये जर का पाणी टाकलं तर तेल अंगावर उडू शकते, पण नाही. यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि चिप्स सुद्धा आहेत कढईमध्ये. अजिबात पाणी अंगावरती उडत नाही किंवा तडतडही आवाज होत नाही. अगदी थोडाच नॉर्मली असं तडतड आवाज होतो आणि मग चिप्स छान असे तळले जातात. आता चिप्स हे तळून झालेले आहे. हे कसं ओळखायचं तर आधी बुडबुडे खूप तेलामध्ये निघत होते. आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे बुडबुडे अजिबात निघत नाही, बंद झालेले आहे. त्यानंतर चिप्स हे तळले गेलेले आहे हे ओळखून झाऱ्यामध्ये चिप्स काढून घ्यायचे आहे. मस्त कुरकुरीत असे हे चिप्स झालेले आहे. आवाजावरून तुम्ही समजू शकता. अशाच प्रकारे बाकीच्या बटाट्यांचे सुद्धा आपल्याला चिप्स करायचे आहे आणि तेलामध्ये सोडत घ्यायचे आहे. जसे मार्केटमध्ये पॅकेटामध्ये चिप्स मिळतात ना वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे, तशाच प्रकारे हे चिप्स घरी होत असतात. पॅकेटामध्ये भरलेले हे चिप्स भरपूर दिवसापासून, महिन्यापासून किंवा केव्हा वर्षापासून सुद्धा बनवलेले असतात आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या मुलांची तब्येतही बिघडते. तर असं बाहेरचं काही न खाऊ देता असे मस्त कुरकुरीत अगदी 10 मिनिटात आपण वर्षभरात केव्हाही त्यांना हे चिप्स करून देऊ शकता. उपवासाला सुद्धा हे चिप्स खाऊ शकतात. अगदी झटपट होते. कुठल्याही प्रकारची चिप्स हे धुवायची गरज नाही किंवा पाण्याची गरज नाही किंवा चिप्स शिजवायची गरज नाही किंवा वाळवायची गरज नाही किंवा साठवून ठेवायचीही गरज नाही. जेव्हाही अशा पद्धतीचे मस्त आपल्याला कुरकुरीत हे चिप्स खावंसं वाटलं त्यावेळेस शिमला बटाटा हा विकत आणायचा आणि अशा प्रकारे अगदी झटपट हे चिप्स बनवून खायचे. चवीला अप्रतिम लागतात आणि झटपटही होतात. असं हे मिठाचं पाणी टाकल्यामुळे मस्त चिप्स हे कुरकुरीत होतात आणि वरतून मीठ दिसत सुद्धा नाही. चवीलाही छान लागतात. अशाच प्रकारे सगळे चिप्स हे करून घेते.
चिप्स करून घेत आहेत तोपर्यंत मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑल वरती करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। मग मंडळी मस्त आपले हे पांढरे शुभ्र असे हे चिप्स तळून झालेले आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असे दिसत आहे। कुठल्याही प्रकारची जास्तीची मेहनत न करता अगदी झटपट फक्त घड्याळावरती मोजून पाहिले तर 10 मिनिटांमध्ये आपल्याला हे चिप्स बनवून खाता येतात। मस्त कुरकुरीत झालेले आहे। मी तुम्हाला आवाजही ऐकवते। तुम्हाला जर का मस्त चटपटीत करायची झाले तर हे चिप्स वरती तुम्ही थोडीशी मिरची पावडर सुद्धा टाका किंवा लहान मुलं असले घरात तर असेही छान लागतात। चिप्स तोडूनही दाखवते। मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे चिप्स होतात। आवाजही ऐकवते। आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच किती कुरकुरीत हे चिप्स झालेले आहे। हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर महिना काय 2 महिन्यापर्यंत आपण हे चिप्स बनवून खाऊ शकतो। चवीला अप्रतिम लागते। शेंगदाणे घ्यायचे आहे। घेतलेले शेंगदाणे हे साधारण 2 कप आहे। शेंगदाणे सर्वप्रथम आपल्याला निवडून घ्यायचे आहे। असे काही यामध्ये खराब शेंगदाणे असतात ते काढून घ्यायचे आहे। शेंगदाणे हे निवडून झालेले आहे। आता शेंगदाणे भाजायचे आहे म्हणून गॅसवरती एक जाड तडाची आपल्याला कढई ठेवायची आहे। कढई घेताना जाड तडाचीच घ्या। गॅस चालू करते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हे शेंगदाणे घेऊ शकतात। मेजरमेंट कपाने 2 कप या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही जाड बारीक कुठल्याही प्रकारचा शेंगदाणा ही रेसिपी बनवण्यासाठी वापरू शकतात। आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजत असताना गॅस मोठाही ठेवायचा नाही। कमी ते मीडियम गॅसवरती शेंगदाणे आपल्याला सतत परतून भाजून घ्यायचे आहे। कमी गॅसवरती शेंगदाणे भाजले का शेंगदाण्यांना जास्त चटकेही लागत नाही। जास्तही चटके आपल्याला लावायचे नाही। या ठिकाणी असे तुम्ही पाहू शकतात अशा हलके चटके हे दिसत आहे। थोडे हे भाजून झाल्यानंतर अशा शेंगदाण्याची साल ही काढून पाहायची। अगदी लगेच साल ही निघत आहे। जास्तही भाजला गेलेला नाही शेंगदाणा। तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकतात। अशी साल निघायला लागली का गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता जवळून अशाच पद्धतीने कमी ते मीडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे हे गरम आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे। त्यानंतर एखादी मॅचर घ्यायचं किंवा पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने हे शेंगदाणे आपल्याला चोळून घ्यायचे आहे। म्हणजे शेंगदाण्याची साल ही पूर्ण निघते। अशा प्रकारे साल पूर्ण काढून झाल्यानंतर शेंगदाणे हे आपल्याला पाकडून घ्यायचे आहे। म्हणजे पूर्ण यातला कचरा निघतो आणि असे पांढरे शुभ्र हे शेंगदाणे आपले रेसिपीसाठी तयार होतात। तुम्ही पाहू शकता सगळे साल ही काढून घेतलेली आहे आणि असे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला लावून दळून घ्यायचे आहे। मिक्सरला दळत असताना एकदम आपल्याला जास्त वेळासाठी मिक्सर हे चालू ठेवायचं नाही तर मिक्सर चालू बंद अशा प्रकारे करून शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचे आहे। जास्त वेळ एकसारखं आपण बारीक केलं तर शेंगदाण्याच्या आतलं तेल निघेल। चालू बंद केल्यामुळे अशी छान पावडर ही शेंगदाण्याची होत असते। आता ही पावडर झालेली एक चाळण घ्यायची आहे जी आपल्याकडे पीठ चाळण्याची वगैरे असते किंवा अशा प्रकारची त्या चाळणीने चाळून घ्यायची आहे। म्हणजे यामध्ये जाडसर काही कणे असतात ना ते चाळणीमध्ये शिल्लक असतात आणि जे आपल्याला हवेत अगदी बारीक असं हे पीठ शेंगदाण्याचं ते खाली पडत असते। आता संपूर्ण हे शेंगदाण्याचं केलेलं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि जाडसर राहिलेलं ज्या कण्या असतात शेंगदाण्याच्या त्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि पुन्हा मिक्सर चालू बंद अशा प्रकारे करून वाटून घ्यायचं आहे। आता आणखी हे चाळून घेते। पुन्हा चाळून घेतलेला काही भाग राहतो तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे पुन्हा दळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 2 ते 3 वेळेस आपण हे पुन्हा चाळून घेतलं आणि दळून घेतलं जाडसर राहिलेलं भाग का पूर्ण एकसारखं असं पीठ होते। 2 वेळेस हे दळून घेतलेलं आहे। त्यानंतर असे जाडसर कण्या राहिलेले आहे हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहे। यामध्ये टाकायचं नाही। अशा प्रकारचं बारीक हे पीठ झालेलं आहे। आता या बर्फीला छान टेस्ट यावी त्यासाठी मिल्क पावडर घ्यायची आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकतात। एक लहान वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। यापेक्षा कमी घेतली मिल्क पावडर तर चालेल पण जास्त घेऊ नका नाहीतर जास्तच मिल्क पावडरचा टेस्ट या बर्फीमध्ये येईल। सोबतच आपल्या चवीसाठी 3
वेलची घेतलेली आहे फ्रेश, ती कुटून घेतली आणि वेलची पूड सुद्धा टाकायची आहे. पूर्णपणे हे पीठ मिक्स करून घेतलं. त्यानंतर एखादी बाउलमध्ये भरून दाखवते मी तुम्हाला. एकसारखं असं हे बारीक पीठ झालेलं आहे. त्यापासून आपल्याला बर्फी करायची आहे. अतिशय चविष्ट ही बर्फी होत असते आणि झटपट होत असते. जास्तही काही साहित्य लागत नाही. तर त्यासाठी पुन्हा आपल्याला तीच जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये 1 कप साखर घ्यायची आहे. म्हणजेच जेवढे आपण शेंगदाणे घेतलेले होते शेंगदाण्याच्या निम्मे म्हणजेच 1 कप साखर घेतली. 2 कप शेंगदाण्यासाठी 1 कप साखर आणि 1 कप साखरेसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे. गॅस चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही तर मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही साखर ढवळून घ्यायची आहे. पाण्यामध्ये पाक करायचा आहे आपल्याला. तर असं जास्त कडकही पाक करायचा नाही. तर मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने पाक आपल्याला करायचा आहे. तर साधारण 3 मिनिटं लागत असतात हे पाक होण्यासाठी. या ठिकाणी अशी ही उकळी आली का आणखी आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि असा थोडासा चिकटसर हा पाक झाला का हातावरती चिटकून पाहायचा. असा थोडासा गार झाला का तुम्ही पाहू शकतात असा थोडासा तार तुटत आहे. अगदी आपल्याला हा पाक कडक करायचा नाही. हलका असा तार तुटायला लागला की गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी करून घेतल्यानंतर गॅस हे जे पीठ आहे शेंगदाण्याचं ते पीठ या पाकामध्ये टाकायचं आहे. पीठ टाकत असताना जास्तही एकदम पूर्णपणे आपल्याला हे पीठ टाकायचं नाही तर असं थोडं थोडं टाकायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. जर का एकदम पीठ टाकलं तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. म्हणून थोडं थोडं पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. गॅस या ठिकाणी तुम्ही कमीही करू शकतात किंवा बंदही करून घेऊ शकतात 1 मिनिटासाठी. जोपर्यंत आपण हे पीठ टाकतो शेंगदाण्याचं आणि मिक्स करतो तेवढा वेळ बंद जरी केला तरी गॅस चालेल. तर मी या ठिकाणी गॅस अगदी कमी केलेला आहे आणि सगळं पीठ हे टाकून घेतल्यानंतर अगदी भराभर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही, नाहीतर हे तळाला लागू शकते. आणि मिक्स करत असतानाच एकसारखं अशा प्रकारेच मिक्स करत घ्यायचं आहे. जाड तळाची कढई असली ना हे जळण्याचं टेन्शनही नसते. जर का पातळसर बुडाची कढई असली तर तळामध्ये हे लागलं तर आपली पूर्ण ही रेसिपीच चवीला खराब होते. तर त्यासाठी भांडं घेताना जाड तळाचं घ्या. मिश्रण आपण हे मिक्स करत आहोतच पण थोडंसं पातळसर सैलसर हे मिश्रण वाटत आहे. असा घट्टसरपणा थोडासा येऊ द्यायचा आहे. जास्त आपल्याला हे थिक करायचं नाही. साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे कमी ते मीडियम गॅसवरती मिक्स करायचं आहे. आता मिश्रणाला थोडा घट्टसरपणा हा जाणवत आहे. त्यानंतर असं चमच्यावरती थोडंसं मिश्रण हाताने घ्यायचं आहे. मिश्रण खूप गरम आहे, सावधगिरीनेच घ्यायचं आहे. अगदी थोडंसं घेतल्यानंतर गोळीही वळून पाहायची. अशी छान गोलाकारामध्ये ही गोळी वळली गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान चिकटसरपणा आलेला आहे. गॅस बंद करते आणि कढई खाली उतरून घेतलेली आहे. स्पूनला चिटकलेलं मिश्रणही पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर पावभाजीचं आपल्याकडे मॅचर असते किंवा अशा प्रकारची ठेचणी असेल किंवा हे नसेल तर ग्लासही तुम्ही घेऊ शकतात. ग्लास किंवा एखादी प्याला वगैरे आणि त्या साह्याने अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे आपल्याला रगडून घ्यायचं आहे. एकदम स्मूथपणा छान येतो आणि आपली जी बर्फी आहे ना मिठाई ती सुद्धा तोंडात टाकताच विरघळणारी एकदम स्मूथ चवीलाही होत असते. साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. गरम आहे तोपर्यंतच आणि गार झाल्यानंतरच हातानेच मग करायचं आहे. आता मिश्रण हे पूर्णपणे गार झालेलं आहे. अगदी हलकं हाताला चटका सोचवेल एवढंच गरम आहे. हाताने अगदी कणिकच्या उंड्याप्रमाणेच हे मिश्रण होत असते. तुम्ही पाहू शकता कणिकप्रमाणेच आपण हे मळून घेऊ शकता. असं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे. असं हे थोड्या वेळासाठी मळून घ्यायचं आहे. कढईला चिटकलेलं मिश्रण सुद्धा आपण चम्मचने काढून घेऊ. तर मंडळी ही जी बर्फी आहे ना अगदी काजू कतली सारखीच दिसायला दिसत असते आणि चवीलाही छान अशी लागते. तुमच्याकडे जर का पाहुणे मंडळी आले तर त्यांना ओळखू सुद्धा येणार नाही काही तुम्ही कशापासून बनवलेली आहे. यामध्ये आपल्याला खवा, तूप किंवा दूध यापैकी काही महागड्या अशा वस्तू वापरायची गरज नाही. छान असे स्मूथ मळून घेतल्यानंतर या ठिकाणी एखादी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे मी किंवा तुम्ही ताटही घेऊ शकता. त्यालाच फक्त थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे खाली. आता हे बर्फीचं मिश्रण चॉपिंग बोर्डवरती ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना असा चौकोनी आकार द्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण याची कटिंग करतो ना बर्फीची तेव्हा वाया सुद्धा जात नाही. सगळ्या ह्या बर्फ्याच्या वड्या आहेत त्या छान अशा आपल्याला कट करता येतात. अशा प्रकारे हे लाटून घेतलेलं आहे. थोडंसं जाड राहू द्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे. त्यानंतर कट करायचं आहे एखादी सुरी वगैरे घेऊन. ज्या साईजमध्ये तुम्हाला लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हवी आहे त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकतात बर्फी.
तर ज्याप्रमाणे काजू कतलीची साईज असते ना, त्या साईजनुसारच मी या ठिकाणी तुम्हाला ही काजू कतली आपण होममेड बनवलेली काजू न वापरता, मार्केटमधून काजू कतली आपण आणतो त्या काजू कतलीला शंखाकृती असा हा आकार असतो, त्याच आकारामध्ये मी ही कतली तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजेच ही मिठाई. तर मंडळी, तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत आलातच इथपर्यंत, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले ऑलचे बटन सुद्धा क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. पूर्ण हे मिठाई आपली कट करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सहज ह्या इझी ओढ्या निघत आहे बर्फीच्या. दिसत आहे ना, अगदी काजू कतली सारखीच. मार्केटमधून जशी आपण काजू कतली आणतो ती अशीच दिसते, पण त्याला सिल्वर पेपर लावलेला असतो, म्हणजे चांदीची वर्क. पण हे खाणं शरीराला कुठेतरी हानिकारक असतं. पण हे न लावता आपण अशा ड्रायफ्रूटने सुद्धा ही जी आपण बर्फी बनवलेली आहे अगदी काजू कतली सारखीच दिसायला, ती ड्रायफ्रूटचे काप घेऊन किंवा केसरच्या एक एक काड्या ठेवून सुद्धा ही बर्फी आपण गार्निशिंग छान करून घेऊ शकतात. या ठिकाणी मी ड्रायफ्रूट मध्ये पिस्त्याचे काप असे हे लावून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता ही जी बर्फी आहे किती छान अशी दिसत आहे आणि अजिबात न चिपचिप होता छान अशी ही ड्राय वाटत आहे. एक एक वडी अगदी भराभरी निघत आहे, कुठेही चिकटसरपणा याला येत नाही, जशी काजू कतलीच ही दिसत आहे. पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही बर्फी अगदी झटपट बनवून घेऊ शकतात किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये तर बनवायला अतिशय छान अशी ही बर्फी आहे. उपवासाला सुद्धा ही बर्फी आपण खाऊ शकतात. तोंडात ठेवताच विरघळणारी, अगदी मऊसूत, अगदी झटपट होणारी ही बर्फीची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्कीच नातेवाईकांमध्ये शेअर करा, म्हणजे तेही सुद्धा सणासुदीच्या दिवसांमध्ये अगदी झटपट अशा पद्धतीची बर्फी बनवू शकतील. नारळ फोडून घेतलेले आहे आणि नारळाच्या आतमध्ये असलेलं जे खोबरं असतं ते काढून घ्यायचं आहे. खोबरं काढल्यानंतर जो काळा भाग असतो, पाठीचा भाग आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर हे पांढरं शुभ्र जे नारळ होतं ना, त्याचे बारीक बारीक काप करायचे आहे. ह्या प्रकारे आता हे तयार झालेले काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकसारखा असा हा खोबऱ्याचा खीस झालेला आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही 1 किंवा 2 नारळाचा वापर करू शकतात. तुम्हाला जर का नारळ विडीवरती खवता जमत असेल, तुम्ही विडीवरती सुद्धा नारळ खवून घेऊ शकतात, पण नारळ हे खवणं प्रत्येकाला जमत नाही, म्हणून ही पद्धत तुम्ही वापरू शकतात. अशाच पद्धतीने संपूर्ण हा खीस केलेला आहे. किती पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्ही पाहू शकतात. आता हा तयार झालेला खीस आपल्याला एखादी घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचा आहे. त्यासाठी ह्या वाटीच्या मापाने असा दाबून भरते वाटीमध्ये. ह्या प्रकारे अगदी कच्च वाटी भरून घेतलेली आहे दाबून पूर्णपणे. तसा 2 वाटी हा खोबऱ्याचा खीस घेतला आणि 2 वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. आता त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि घेतलेली 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ही साखर सुद्धा दळून घ्यायची आहे. पिठी साखर तयार झालेली आहे. तुमच्याकडे जर का रेडीमेड असेल तीही तुम्ही वापरू शकतात. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये हा जो खोबऱ्याचा खीस आहे, म्हणजेच ओल्या नारळाचा खीस, तो टाकायचा आहे. गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि कमी केलेली आहे. कमी गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हा जो खीस आहे खोबऱ्याचा परतून घ्यायचा आहे. कारण का हा खोबऱ्याचा खीस ओल्या नारळाचा आहे आणि यामध्ये भरपूर असा ओलावा आहे, म्हणून 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला जर का साजूक तूप टाकायचं असेल तर पोहे खाण्याचा 1 चम्मच तुम्ही तूपही टाकू शकतात किंवा तूप घालायचं नसेल तर तूप न वापरता सुद्धा ही रेसिपी नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी करून घेऊ शकतात. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपटही होणारी आहे. अशा पद्धतीने फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपण हे परतून घेतलेला आहे खोबऱ्याचा खीस. त्यानंतर जी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे ती साखर टाकायची आहे. साखर शक्यतो बारीक करूनच घाला. जर का अख्खी साखर जशीच्या जशी घातली तर साखरेला पाणी सुटते आणि ते आटवायला आपल्याला वेळही लागतो आणि रेसिपी सुद्धा कुठेतरी थोडीशी बिघडल्यासारखीही जाणवते.
आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। साखर ही बारीक असली का पाणीही जास्त सुटत नाही आणि असं 3 ते 4 मिनिटं आपण हे परतून घेतलं का असा ह्या मिश्रणाला चिकटसरपणा येतो। अशी गोळी ही ओढली गेली, असं लाडूसारखा गोळा झाला चिकटसर का आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आतापर्यंत झालेला नाही, आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आता पाहू शकतात असं हे छान गोल ओढलं जाते, म्हणजे चिकटसरपणा आलेला आहे या प्रकारे। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे। हे जे मिश्रण आहे वडीसाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता ताट घ्यायचं आहे एखादी आणि ताटाला थोडंसं तूप हे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हातानेही लावून घेऊ शकतात किंवा ब्रश असेल तर ब्रशनेही तुम्ही लावू शकतात। तूप लावल्यावरती हे जे मिश्रण आहे नारळाच्या वडीचं ते टाकायचं आहे आणि मिश्रण गरम असतानाच स्पूनने अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे। मिश्रण गरम आहे म्हणून स्पूनचा वापर करते आणि थोडंसं गार हे मिश्रण झालं का मग हातानेच व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे एकसारखं। पसरवत असतानाच यावरती काही आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे असले सुशोभित दिसण्यासाठी ही रेसिपी तर टाकू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात। तर या ठिकाणी मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतले, ते टाकून मग असं व्यवस्थित हाताने दाबून करून घेतलेला आहे, म्हणजे ते दाबले जातात आणि नंतर ते काप निघतही नाही। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आता वड्या ह्या पाडून घ्यायच्या आहे एखादी सुरीने। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकतात, थोड्या लहान किंवा मोठ्या साईजमध्ये। अशा मीडियम साईजमध्ये ह्या वड्या कट करून घेतल्या। त्यानंतर हे जे ताट आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं। त्यानंतर वड्या ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट ही वडी झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या दिसत असतात वड्या। तर मंडळी, अगदी झटपट होणारा आणि आठवडाभर टिकणारा असा रेसिपी। तर हा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला लाल, तर या बटाट्याला एलाल बटाटा असेही म्हटलं जाते। जो आपण रेग्युलर खाण्यासाठी बटाटा वापरतो तो अशा प्रकारचा असतो आणि हा जो आपल्याला बटाटा घ्यायचा आहे तो या प्रकारे लाल बटाटा घ्यायचा आहे। किंवा तुम्ही हा जर का तुम्हाला नाही मिळाला तर इंदोरी जो बटाटा असतो तोही तुम्ही बटाटा घेऊ शकतात। घेतलेला बटाटा आपल्याला सोलून घ्यायची आहे। या बटाट्याची साल पातळसर असते, पूर्णपणे अशा प्रकारची साल ही काढून घेतलेली आहे। त्यानंतर स्वच्छ हे बटाटे सोलून घेतलेले धुवून घ्यायचे आहे, म्हणून पाण्यामध्ये हा बटाटा टाकते। दोघं बटाटे धुवून घेतल्यानंतर कापडाने कोरडे करून घ्यायचे आहे। बटाटे कोरडे होत आहेत तोपर्यंत एका वाटीमध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि साधारण 1 ते 2 चमचा इतपत पाणी टाकायचं आहे। ह्या पाण्यामध्ये हे मीठ पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। आता बटाटा पुसून घेतला, कोरडा केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा खिसणीचा वापर करणार नाहीत, तर म्हणून खिसणी न वापरता हा मस्त कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी आपल्याला फक्त सुरी घ्यायची आहे आणि सुरीने अशा प्रकारे बटाट्याचे हे चिप्स करायचे आहे। जेवढे पातळ हे चिप्स करता येईल तेवढे पातळसर हे चिप्स करायचे आहे। या प्रकारे अशा प्रकारे स्लाइड हे कट करून घ्यायचे आहे। तर हा जो बटाटा आहे यामध्ये टार्च नसतो, त्यामुळेच हा बटाटा कितीही वेळ तुम्ही बाहेर ठेवला तरी सुद्धा काळा पडत नाही। साधा आपण जो रेग्युलर बटाटा खातो ना तो लगेचच काळा पडत असतो। आता हे चिप्स करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकावरती एक आपल्याला ठेवायचे आहे। किमान 4-5 चिप्स ठेवून घेतलेले आहे। त्यानंतर जेवढं बारीक हे चिरता येईल तेवढं बारीक हे चिप्स अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सळ निघत आहे आणि काही जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट हे अशा प्रकारे बटाटे चिरले जातात। बटाट्याचा चिवडा करायचा झाला का आपल्याला कोणत्याही प्रकारची खिसणी शोधायची गरज नाही किंवा काही नाही। अशा पद्धतीने आपण सुरीने चिरून हा चिवडा मस्त मार्केटमध्ये जसा मिळतो ना तशाच पद्धतीने करून घेऊ शकतात। दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही चविष्ट असा हा चिवडा लागत असतो। तर मंडळी, बटाटा हा चिरत असताना असं छान बारीकच चिरायचा आहे, जाडसर अजिबात राहू द्यायचं नाही। तुम्ही पाहू शकतात असे एकसारखे पातळसर हे काप झालेले आहे। अशाच पद्धतीने राहिलेला बटाटा सुद्धा मी चिरून घेते।
किती सोपी पद्धत आहे चिप्स करायचे आणि त्यानंतर असं बारीक बारीक चिरून घ्यायचं। दोघं बटाटे या ठिकाणी चिरून घेतलेले आहे। सोबतच तेल सुद्धा मी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं होतं। तेल गरम झाल्यानंतर हा जो खीस आहे तो अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचा आहे। तुम्ही पाहू शकतात या प्रकारे। चिवडा हा तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे, कमी करायची नाही। कमी जर का गॅस केला तर हा चिवडा तेलकटही होतो आणि कडकही होतो। मीडियम ते मोठ्या गॅसवरतीच मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा चिवडा तळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने झाऱ्याने हा चिवडा आपल्याला उलटपालट करून तळून घ्यायचा आहे। अर्धवट असा तळून झाला का त्यामध्ये जे आपण मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे ना ते पाणी सोडायचं आहे, पण जास्तही पाणी सोडू नका। फक्त अर्धा चमचा पाणी घेतलेलं आहे तेवढंच पाणी सोडायचं आहे। जर का पाणी जास्त टाकलं तर चिवडा हा खारटही होऊ शकतो। पाणी सोडताना मात्र तेल हे गरम आहे आणि गरम तेलामध्ये आपण पाणी सोडत आहोत हे लक्षात घेऊन थोडं सावधगिरीनेच पाणी टाकायचं आहे। तर मंडळी, आपण मार्केटचा पॅकेटचा चिवडा आणतो त्यावरती सुद्धा वरतून मीठ टाकलेलं नसते, तर अशाच पद्धतीने मिठाचं पाणी सोडून तो सुद्धा चिवडा तळला जातो। भट्टीवाले जे लोक असतात ते सुद्धा अशाच पद्धतीने ह्याच बटाट्यापासून चिवडा करत असतात। तुम्ही पाहू शकतात मस्त चिवड्याला रंग आलेला आहे ह्या खिसला आणि मस्त कुरकुरीतही दिसत आहे। त्यानंतर झाऱ्यावरती घेऊन पूर्णपणे तेल निथळून मगच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकतात किती कुरकुरीत हा चिवडा दिसत आहे आणि बाकीचा राहिलेला खीस सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे। राहिलेला खीस हा तळून घेत आहे तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचनवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। या ठिकाणी संपूर्ण हा जो बटाट्याचा खीस आहे, दोघं बटाट्याचा खीस तळून झालेला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजची वाटीने एक वाटी शेंगदाणे सुद्धा तळून घेते। तुमच्या चवीनुसार शेंगदाणे थोडे कमी अधिकही तुम्ही वापरू शकतात। शेंगदाणे तळत असताना मात्र गॅस अगदी कमी ठेवा आणि कमी गॅसवरती मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे असे लालसर रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे। त्यानंतर अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं सुद्धा तळून घ्यायची आहे। कढीपत्ता तळून झालेला आहे कसं ओळखायचं, असं कढीपत्त्याचं पान घ्यायचं, ते कुच करायचं। लगेच कुच करलं मस्त कुरकुरीत हा कढीपत्ता तळला गेलेला आहे। त्यानंतर पूर्णपणे तेल निथळून कढीपत्ता सुद्धा कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा खीस आपण तळून घेतलेला आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे, कढीपत्त्याची तळलेली पाने टाकायची आहे, सोबतच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली साखरही तुम्ही टाकू शकतात पाव चमचा आणि आमचूर पावडर किंवा सायट्रिक ऍसिड बारीक करून तीही वापरू शकतात। थोडासा आंबट आणि तिखट गोड असा चिवडा तुम्हाला हवा असेल तर, नाही तर प्लेन चवीचा चिवडा हवा असेल तर फक्त एवढंच साहित्य घाला आणि मिक्स करून घ्या। तुम्ही पाहू शकतात अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मार्केटचा महागडा चिवडा घरीच बनवलेला आहे। किती सोपी पद्धत आहे चिवडा बनवण्याची आहे। त्यामध्ये जी आपल्या घरात रेग्युलर भाजीची वाटी असते ना त्या वाटीने मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे। 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीनेही शेंगदाणे मोजून घेऊ शकता। शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरतीच मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचे अगदी गॅस कमी करून शेंगदाणे भाजले का शेंगदाण्याची चव छान येते। जास्त हे शेंगदाणे आपल्याला जाळायचे सुद्धा नाही, अशा पद्धतीने हे भाजून घेतलेले आहे। त्यानंतर काढून घेतलेले आहे ताटामध्ये। त्याच कढईमध्ये त्याच वाटीने 1 वाटी मखाणे भाजून घ्यायचे आहे। मखाणे सुद्धा भाजत असताना गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे मखाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, त्यासाठी मखाणे नक्कीच घ्या। आता मखाणे भाजून झालेले आहे, कसे ओळखायचे तर असा एखादी मखाना घ्यायचा आणि फोडून पाहायचा हाताने, असं लगेचच त्याचा चुरा झाला म्हणजे अगदी परफेक्ट हे भाजून झालेले आहे। त्यानंतर काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कोणतंही साहित्य जास्त आपल्याला जाळायचं नाही। त्यानंतर या प्लेटमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे, तर थोडे बदाम आणि थोडे काजू घेतलेले आहे, म्हणजे साधारण पाव वाटी बदाम आणि पाव वाटी काजू घेतलेले आहे। काजू बदाम सुद्धा भाजून घ्यायचे आहे।
तर या ठिकाणी मंडळी तुम्हाला जर का काजू घ्यायचे नसेल तर तुम्ही फक्त बदाम घ्या, किंवा काजू बदाम दोघं घ्यायचे नसेल तर दोघं स्किप सुद्धा करू शकतात. तरी सुद्धा अतिशय छान हे लाडू आपण बनवू शकतो काजू बदाम न घेता. किंवा आणखी काही ड्रायफ्रूट तुम्हाला एक्स्ट्राचे यामध्ये घालायचे असतील, जसं पिस्ता, अक्रोड वगैरे इतर काही, ते आणखी तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकतात. मात्र भाजताना अगदी गॅसची फ्लेम कमी करूनच भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात असे थोडे भाजून झालेले आहे. त्यानंतर काढून घेते प्लेटमध्ये. आता हे चारही साहित्य भाजून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता कोणतेही साहित्य आपल्याला जास्त जाळायचं नाही, नाहीतर लाडू हे कडवट होतात. अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे. शेंगदाण्याची सालही अगदी लगेच निघत आहे, पण मला साली सकट हे लाडू करायचे आहेत, कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, म्हणून साली सकट हे लाडू मी करते. आता पूर्ण हे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मोठ्या भांड्याचा वापर करते. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सगळे हे ड्रायफ्रूट, शेंगदाणे आणि मखाणे टाकायचे आहे. त्यानंतर वरतून या ठिकाणी पेंड खजूर घेतलेले आहे. ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने 1.5 वाटी पेंड खजूर मी वापरते. पाहिजे नसेल तर तुम्ही या ठिकाणी गूळ बारीक करून तो गोड सुद्धा वापरू शकतात. तुमच्या चवीनुसार थोडा कमी अधिक तुम्ही वापरू शकतात. थोडेसे गोड हे लाडू छान लागतात, म्हणून 1.5 वाटी मी पेंड खजूर घेतले आणि मिक्सरला असं हे बारीक फिरून घेतलं. यामध्ये आपल्याला तूप वगैरे काही घालायची गरज नाही. बारीक केलेलं हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते आणि वरतून अर्धा चमचा ही खसखस भाजून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता पेंड खजूर हे ओलसर असतात, त्यामुळे यामध्ये तूप किंवा तेल काही आपल्याला घालायची गरज पडत नाही. तरी सुद्धा असं छान असं हे ओलसर सारखं हे मिश्रण होतं. पेंड खजूर जर का नाही वापरायचे असतील तुम्हाला, तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर करा. गुळ थोडासा हा जास्त वापरला आणि मऊ लुसलुशीत हा असं थोडासा ओलसर गुळ वापरला असे लाडू हे छान बांधले जातात. आता ह्या मिश्रणाचे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे लहान मीडियम असे लाडू वळून घ्यायचे आहे. तर पहिला जो लाडू आहे तो मीडियम साईजचा मी तुम्हाला वळून दाखवते. अगदी सहज हे लाडू मस्त असे वळले जातात. लाडू हा वळून झालेला आहे. लाडूला छान असा गोलाकार येण्यासाठी थोडंसं दोघं हातांवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे, म्हणजे गोल गरगरीत लाडू होत असतात. किती मस्त असा हा लाडू दिसत आहे. वाटत आहे का यामध्ये आपण तूप गूळ वापरलेलं नाही. अशाच पद्धतीने आपल्याला जसे हवे तसे लाडू वळून घ्यायचे आहे. आणि आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर मोठ्या साईजचे लाडू न वळता अगदी छोटे छोटे अशा पद्धतीचे लाडूही तुम्ही वळून घेऊ शकतात. म्हणजे शाळेत जाताना मुलांना आपण अशा पद्धतीचा एक लाडू खायला देऊ शकतो. सकाळी शाळेत जायला उशीर होतो, मुलं दूध बिस्किट खात नाही आणि दररोज मुलांना दूध बिस्किट ब्रेड देणं हे हानिकारक सुद्धा आहे. त्यासाठी अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे लाडू हे आपण वळून ठेवले तर मुलांना दुधासोबत हे लाडू खायला देऊ शकतो, किंवा अशीही मुलं अगदी पटकन हे लाडू खाऊन शाळेत जाऊ शकतात. तर अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे हे लाडू मी वळून घेतलेले आहे. एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 20 ते 22 हे लाडू होत असतात छोट्या साईजचे. तुम्ही पाहू शकतात किती छान असे लाडू दिसत आहे. वाटत आहे का अगदी पटकन 10 ते 15 मिनिटांमध्ये हे लाडू आपण बनवलेले आहे आणि जास्तीचं काही साहित्य न वापरता अगदी तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू झालेले आहे. ज्यांना दात नाही, जे वयस्कर मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक असे. साबुदाणा घेतला. साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता जास्तही भाजायचं नाही. साबुदाणा भाजून झालेला आहे हे कसं ओळखायचं, असं थोडासा हा साबुदाणा फुलून येतो आणि तुम्ही रंगही या ठिकाणी पाहू शकतो. कच्चा साबुदाणा पांढरा दिसतो आणि हा भाजून घेतलेला साबुदाण्याला थोडासा गुलाबी रंग आलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि हा भाजून घेतलेला साबुदाणा ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. त्यासोबतच ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे ना त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे सुद्धा खमंग भाजून घ्यायचे आहे. हे साहित्य भाजत असताना मात्र गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही. कमी ते मीडियम गॅसवरती शेंगदाणे साबुदाणा हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहे. त्यानंतर साबुदाण्याच्या ताटामध्येच हे जे शेंगदाणे आहे ते काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे.
आता ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिकही प्रमाण हे करू शकतात, काही हरकत नाही, किंवा मी जे प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे त्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून घेऊ शकता। आता खोबऱ्याचा खीस सुद्धा भाजून झालेला आहे। जास्तही काळपट आपल्याला हे साहित्य भाजायचं नाही। असं भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम फाईन अशी बारीक पावडर शेंगदाणे, साबुदाणा आणि खोबऱ्याची करून घ्यायची आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकता हे वाटण झालेलं आहे। असं पूर्णपणे हे वाटून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला गूळ टाकायचा आहे, तोही बारीक खिसून घेतलेला। गूळ टाकून घेतल्यानंतर सुद्धा मिक्सरला लावून फिरून घ्यायचं आहे। असं यामध्ये मिक्स झालेलं आहे। आता पुन्हा हे जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घेऊ। आता या मिश्रणाचे आपल्याला लाडू करून ठेवायचे आहे। हे लाडू जवळपास 1 महिन्यापर्यंत छान असे राहतात। यामध्ये जर का आपल्याला घालायचं झालं तर थोडेसे ड्रायफ्रूट टाकू शकतात किंवा पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर का ड्रायफ्रूट नाही वापरायचे असले तर स्किप सुद्धा करू शकतात। त्यासोबतच थोडं तूप घालायचं आहे। साधारण पोहे खाण्याच्या चम्मचने 2 ते 3 चम्मच तूप लागत असते फक्त। थोडं तूप हे टाकून घेतल्यानंतर हे जे सारण आहे लाडूचं ते पूर्णपणे मिक्स करून घेऊ। तर मैत्रिणींनो, हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहे। कोणीही अगदी सहज हे लाडू बनवू शकतील। तर हे लाडू बनवण्यासाठी पाक करायची गरज नाही किंवा काही नाही, अगदी झटपट बनवून महिनाभरासाठी हे लाडू टिकत असतात। आता तूप टाकून मिक्स करून घेतल्यानंतर लाडू हा तुम्हाला मी वळून दाखवते। लाडू हा पाहिजे तसा वळला जात नाही। थोडंसं यामध्ये आणखी आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। साधारण 3 ते 4 चम्मच पोहे खाण्याच्या चम्मचने सांगत आहे मी या ठिकाणी तूप आपल्याला लागत असते। पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारचे सारण दिसत आहे। आता लाडू मी तुम्हाला वळून दाखवते। आता मस्त असा हा लाडू वळला जात आहे, अगदी गोल गरगरीत। आपल्याला जशा साईज मध्ये हा लाडू हवा, लहान किंवा थोडासा मीडियम मोठा, त्या साईजनुसार लाडू हे वळून घ्यायचे आहे। अगदी भराभर हे लाडू वळले जातात। तर अशाच प्रकारे संपूर्ण मिश्रणाचे लाडू हे वळून घेते। साधारण यामध्ये 8 लाडू झालेले आहे। वाटीच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला हे मिश्रण दाखवलेलं होतं। तुम्ही पाहू शकता लाडू तोडूनही दाखवते। तोंडात ठेवताच विरघळणारा अशा हा चवीचा लाडू होत असतो। तुम्ही सुद्धा नक्कीच उपवासासाठी हे लाडू करून पहा। चवीलाही छान लागतात आणि बऱ्याच दिवसासाठी टिकतात। पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।